हॅलो नमस्कार, मी जयश्री. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मश यूट्यूब चॅनलमध्ये. आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि मजेतच असलं पाहिजे. हे आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशी माझी रेसिपी पाहायला भेटणार आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरची खास चवदार अशी आळूच्या वडीची रेसिपी. एकदम साधी सोपी आहे आणि सोबतच माझं संध्याकाळचं साधं पण सुंदर असं घरगुती रुटीन. सुरुवात करूया आळूची वडी बनवण्यापासून. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडासा ओवा, जिरे हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलं मिक्सरमधून. त्यानंतर एका वाडग्यामध्ये अंदाजे 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, सफेद तीळ घातलेले आहेत, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा तास आधी मी चिंच आणि गुळ दोन्ही मिक्स करून पाणी साईडला ठेवून दिलं होतं, जेणेकरून गुळ त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल त्या पाण्यामध्ये. आता तेच पाणी मी या पिठामध्ये घालून घेणार आहे. चिंचेचं पाणी आणि उरलेला जो चोथा होता ना, तो सुद्धा मी मिक्सरमध्ये दळून घेतला. आता यामुळे पिठाला ना खूपच छान आंबटगोड चव येते. हे मिश्रण बेसनमध्ये घालून पीठ एकदम मीडियम आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ, असं व्यवस्थित मिसळून घेतलं की पीठ वडीसुद्धा खायला खूपच छान लागते. सगळ्यात आधी मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली होती. पानांच्या देठा सुरीने मी बारीक कट करून घेतल्या. आता काही पानांच्या शिरा या जाड असतात, म्हणून खाताना त्रास व्हायला नको म्हणून लाटण्याने मी त्या छान अशा लाटून घेतल्या होत्या. आता प्रत्येकी एकेका पानावर मी पीठ लावून घेतलं. 5 ते 6 पानांचा छोटासा थर तयार झाला की त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. आपण बेसनचं पीठ लावतो ना, तेव्हा पानांना लावताना काळजी घ्यायची आहे. सर्वसाधारणपणे सगळ्या पानांना सारखंच पीठ लागलं गेलं पाहिजे, नाहीतर खाताना काय होतं माहिती आहे का, नुसतं पीठ लागतं. आता छान असा 5 ते 6 पानांचा आपला थर तयार करून झाल्यानंतर त्याचा छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि हा रोल आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचा आहे. आता इथे मी चाळण यूज केलेली आहे. जर तुमच्याकडे दुसरं काही स्टीमर असेल तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये यूज करू शकतात. आता चाळणीला रोल ठेवण्याआधी मी तेल लावून घेतलं होतं, जेणेकरून आपल्या आळूची पानं त्या चाळणीला चिटकायला नको. जवळपास माझे 2 रोल तयार झाले होते. पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं. पाण्याला छान अशी उकळ आल्यानंतर झाकण ठेवून दिलेलं आहे. 20 ते 25 मिनिटानंतर आपल्याला पुन्हा आळूची पानं चेक करून बघायची आहेत. आता संध्याकाळ झाली म्हणजे चहा तर पाहिजेलच. म्हणजे दिवसभरातला जो काही थकवा असतो तो सगळा थकवा आपला क्षणभरामध्ये निघून जातो. आता म्हटलं त्याला आळूची पानं तरी लावून दिलेली आहेत. त्यानंतर आपला मस्तपैकी चहा उकळायला ठेवून देऊया आणि बाळाला रेडी करूया. आता सगळ्यात मोठं टास्क म्हणजे माझ्या बाळाला रेडी करणं. बाळाला रेडी करण्यासाठी मला भरपूर स्ट्रगल करावा लागतो. तिथे कुठे जाऊन तो रेडी होतो. बाळाचे कपडे तर झाले घालून, पण आता त्याला काजळ लावायचं. तर काजळ लावायचं म्हणजे बापरे, मम्मा इथं नको लावू, मध्येच हात लावणार नाही तर मध्येच पूर्ण चेहरा काळा करून घेणार, असं त्याचं पूर्ण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम चालू असतं. मग कसं तरी गोड गोड बोलून त्याला मस्त असं रेडी करायचं आणि अशीच माझी संध्याकाळच्या रुटीनची सुरुवात होते. स्वतःलाच लावायचंय ना, नको ना बच्चा, पूर्ण हात काळा होतोय बाळा. काय फायदा आहे का ते एवढं छान रेडी करून? आता एवढं मस्त रेडी झालाय ना तू, नाही करू ना? गुड बॉय कोण आहे? शान बाळ कोण आहे आईचं? तर आता बाबा येणार आहे, आपल्याला जायचंय ना बाबा संग. हाय कर सगळ्यांना. बोल माझं नाव राजवीर आहे. बोल काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय आहे? राजवीर. पूर्ण नाव सांग. बोल तुझं पूर्ण नाव काय आहे? तुझ्या बाबांचं नाव काय आहे? राजवीर अमोल घुगे. अमोल राजवीर नाही बच्चा, राजवीर अमोल. अच्छा घुगे. राजवीर अमोल घुगे.
अगं बाई, मस्ती करतोय तू. बाबाला काय एकदा बोल तू. हाय हाय कर सगळ्यांना. सकाळी आणि एकदा संध्याकाळी जर घरामध्ये दोन्ही टाइम देवपूजा झाली ना, खरं सांगते मन एवढं प्रसन्न होतं आणि घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते. संध्याकाळची सुंदर अशी देवपूजा केलेली आहे. म्हटलं चला आता बऱ्यापैकी घरातली सर्वच कामं झालेली आहेत, अर्धीच म्हणजे की देवपूजा झाली. आता म्हटलं चला स्वतःसाठी थोडासा चहा घेऊया आणि शांत बसूया. आता चहा घ्यायचं म्हणजे आमच्या बाळाची सुद्धा मध्ये मध्ये लुडबुड असते, त्यामुळे मी किचनवर दुसरं काम करत असताना उभं राहूनच चहा घेतला, कारण की मध्ये जर शांत बसलं ना काही मग माझं बाळ मला करून देत नाही. आता डाळ भाताचा कुकर माझा लावून झाला होता. कुकर थंड झाल्यावर डाळीला छान अशी फोडणी दिली आणि आपली आळूची पानंसुद्धा येते 20 ते 25 मिनटानंतर छान अशी शिजून आली होती. आता म्हटलं चला आळूची पानांची आपली जी काही तळण्याची प्रोसेस आहे ती सगळ्यात शेवटी करूया आणि चपाती आधी लाटून घेऊया. तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम टम्म फुगलेली अशी चपाती, डाळ, भात आणि शेंगदाण्याची चटणी. आता शेंगदाण्याची चटणी आहे ना शक्यतो आमच्या घरामध्ये बनवून असते, कारण की आमच्या शेडला कधीही केव्हाही आमचे शेंगदाण्याची चटणी मागतात, त्याच्यामुळे ती घरामध्ये मला ठेवायलाच लागते. आता आजचा जेवणाचा एकदम साधा पण खूप छान असा मेनू आहे. डाळ, भात, गरमागरम चपात्या आणि आळूची वडी. तर गरमागरम वडी म्हटलं जेव्हा आमचे शेड जेवायला बसेल त्याच टायमाला 10 मिनिट आधी करूया. आता चपात्या करून झाल्या होत्या, त्याच पोळपटावर सुरीच्या साहाय्याने एक एक वडी अशी कट करून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली आळूची वडी छान अशी कट करून निघलेली आहे ना. आपली वडीचे तुकडे पडलेले आहेत की नाही काही. जर आपलं पीठ एकदम प्रॉपर बसलं ना वडीला तर आपली आळूची वडी पूर्णपणे छान अशी गोलगोल अशी कट होऊन येते. मस्तपैकी दोन्ही वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता म्हटलं सगळ्यात आधी आपण सर्व किचन क्लीन करून घेऊया, त्याच्यानंतर आपण जेवणाच्या 10 मिनिट आधी वडी तळण्यासाठी घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली वडी तयार झालेली आहे. आता जेवायच्या आधी म्हटलं त्याला गरमागरम मस्तपैकी वड्या तळायला घेऊया. तुम्ही पाहू शकतात की किती छान वडी झालेली आहे. खूप दिवसानंतर मी हा आळूच्या वडीचा प्लॅन केला होता, म्हटलं त्याला सुंदर अशी रेसिपीसुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया. आता तेल गरम झाल्यानंतर एक एक करून याच्यामध्ये मी 5 ते 6 वड्या घालून घेतलेल्या आहेत आणि मस्त दोन्ही साईडनी लालसर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. काही काहींना आवडतात, काहींना आवडतही नाही की जास्त डीप फ्राय तेलामध्ये तळलेले. तर तुम्ही तव्यावर सुद्धा थोडंसं कमी तेलामध्ये सुद्धा फ्राय करून ह्या आळूच्या वड्या एन्जॉय करू शकतात. आता मस्त गरमागरम आपली आळूची वडी तयार झालेली आहे. तर प्रत्येकाची आळूची वडी बनवण्याची पद्धत, जेवण बनवण्याची पद्धत ही वेगवेगळीच असते. तर तुमच्या इकडे सुद्धा तुम्ही अशीच आळूची वडी बनवतात का, ही वेगळी पद्धत आहे ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र काही विसरू नका. आता एक एक करून मी सगळ्या वड्या आळूच्या तेलामध्ये तळून घेतल्या. तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम डाळ, चपाती, भात, सलाड, कुरकुरीत अशी आळूची वडी आणि पापड. साधं सोपं आणि आपलं पौष्टिक असं घरचं जेवण.
वर्षाच्या सुरुवातीला आपली काय स्वप्न इच्छा आहेत ना ते आपण जर एखाद्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि जेव्हा वर्षाच्या शेवटी एखादं त्यातलं स्वप्न जरी आपलं पूर्ण झालं ना खरंच मनाला खूप समाधान भेटतं. आता माझं हे म्हणणं आहे आपली यातली स्वप्न काही पूर्ण हो किंवा ना हो पण त्यातलं एखादं जरी किंचित झालं ना तरी खरंच मनाला खूप छान आनंद मिळतो की आपण एखाद्या डायरीमध्ये आपली काय स्वप्न लिहून ठेवली होती ती पाहण्यामध्ये सुद्धा एक वेगळीच मजा असते. माझे तुम्हाला रोज आठवड्यातून 2 ब्लॉग पाहायला भेटतील, मंगळवारी आणि शनिवारी. मोठे ब्लॉग येतील आणि डेली लाईफचे मिनी ब्लॉग तुम्हाला रोज पाहायलाच भेटतील. तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुढचे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कंटेंटच्या आधारावर पाहिजे किंवा कोणती नवीन रेसिपी आवडेल पाहायला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. नवीन असेल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्याने नवीन व्हिडिओमध्ये आपण. बाय.